पुढची बातमी आता दिल्लीमधून आहे। दिल्लीच्या राजेंद्र नगर मधून ही बातमी आहे। दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। दिल्लीमध्ये जुने राजेंद्र नगर भागात सुद्धा ठिकठिकाणी पाणी साचलंय। हा परिसर यूपीएससी परीक्षेच्या कोचिंग सेंटरसाठी ओळखला जातो। इथे शेकडो यूपीएससीची शिकवणी देणारे वर्ग आहेत। यापैकीच एक आयएस कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये पाणी शिरल्यामुळे काही यूपीएससीचे विद्यार्थी इथे अडकले होते। दिल्लीतील भाजप खासदार बांसुरी स्वराज आणि दिल्ली मनपाच्या महापौर शेली ओबेरॉय यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याची पाहणी केली आहे। खासदार स्वराज यांनी या घटनेसाठी आम आदमी पक्षाच्या सरकारला दोष दिलाय। दरम्यान काही विद्यार्थ्यांनी आता दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलंय। स्वाती मालिवाल यांनी घटनास्थळी जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आहे। दिल्लीच्या करोल बाग परिसरामध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू आहेत। त्याची पोलिसांकडून सुद्धा या विद्यार्थ्यांची धरपकड करण्यात आली आहे। दिल्लीच्या राजेंद्र नगरमध्ये पावसाचं पाणी बेसमेंटमध्ये घुसल्यामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। यानंतर यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र आक्रोश समोर येऊ लागलेला आहे। विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे। रामराजे शिंदे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। रामराजे, राजेंद्र नगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यूपीएससीचे विद्यार्थी तयारी करण्यासाठी थांबतात, मात्र ही घटना घडल्यानंतर या मुलांचं जीवन किती धोकादायक परिस्थितीमध्ये ते परीक्षेची तयारी करतात हे सुद्धा स्पष्ट होतंय। सोबतच विद्यार्थ्यांचा आक्रोश सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि आम आदमी पक्षावरती भाजपने मोठ्या प्रमाणात या प्रकरणामुळे आरोप करण्यास सुद्धा सुरुवात केली आहे। बिलकुल संपूर्ण देशाचं यूपीएससीचं ट्रेनिंग सेंटर म्हणून दिल्लीमधील न्यू ओल्ड राजेंद्र नगर या ठिकाणाकडे पाहिलं जातं। महाराष्ट्रातून साधारणतः 10,000 विद्यार्थी इथे येतात, तर देशभरातून लाखोच्या पुढे हा आकडा आहे की जे सर्व विद्यार्थी इथे येतात। मात्र त्यांची राहण्याची सोय, त्यांची अभ्यासाची सोय, त्यांची क्लासेसची सोय ही जी आहे ती अतिशय कंजेस्टेड एरियामध्ये आहे। तो एरिया छोटा आहे। मग कुठे बेसमेंटमध्ये त्यांच्या लायब्ररी आहेत, तर कुठे बेसमेंटमध्येच इन्स्टिट्यूट वगैरे लावण्यात आलेले, पार्किंग एरियामध्ये सुद्धा इन्स्टिट्यूट आहेत। आणि त्यामुळेच कुठेतरी जे सेफ्टी मेजर्स आहेत ते योग्य प्रकारे पाळण्यात आले नव्हते आणि म्हणूनच ही घटना घडलेली आहे। पावसाचं पाणी आतमध्ये घुसलं आणि त्यानंतर या तिघांचा मृत्यू झालेला आहे। परंतु याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कोचिंग सेंटरचे मालक आणि चालवणारे हे तर आहेत, पण त्याचबरोबर प्रशासन या गोष्टीवर जबाबदार नाही का? आणि हाच जाब विचारण्यासाठी हे यूपीएससीचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आंदोलन केलेलं आहे आणि प्रोटेस्ट केलेला आहे, आपला निषेध व्यक्त केलेला आहे। कारण गेल्या आठवड्यातच एका विद्यार्थ्याला शॉक लागून त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर ही दुसरी घटना आहे। त्यामुळे कुठेतरी ओल्ड राजेंद्र नगर हा परिसरामध्ये सेफ्टी मेजर्स घेणं हे गरजेचं आहे आणि त्यानुसार हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते करोलबाग मेट्रो स्टेशनच्या खाली जमा झाले आणि निषेध केलेला आहे। करोलबाग मेट्रो स्टेशन असं आहे की जिथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि तिथे जर आंदोलन केलं तर संपूर्ण रस्ता जो आहे तो ब्लॉक होतो आणि तसंच घडलं होतं। म्हणून पोलिसांचे तुकड्या आल्या आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना उचलून घेऊन गेलेला आहे आणि त्यांना थोड्याच वेळामध्ये सोडून दिलं जाईल। तो कोणताही गुन्हा त्यांच्यावर अद्याप नोंदवता आलेला नाहीये। रामराजे, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।